संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या जयंतीनिमित्त धुळे येथील मराठा सेवा संघ कार्यालयात संत साहित्य अभ्यासक विचारवंत प्राध्यापक डॉक्टर सदाशिव सूर्यवंशी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते। दिनांक 2 फेब्रुवारी रोजी संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या जयंतीनिमित्त सायंकाळी ठीक 6 वाजता मराठा सेवा संघाच्या कार्यालयात संत साहित्य अभ्यासक विचारवंत प्राध्यापक डॉक्टर सूर्यवंशी यांचे व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। सदर प्रसंगी पुढे बोलताना प्राध्यापक डॉक्टर सूर्यवंशी म्हणाले की जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे तत्वज्ञान मानवी कल्याणाचा मार्ग आहे। विवेकी विचारांची पेरणी तुकोबारायांनी आपल्या अभंगातून केलेली आहे। शिव तुझे नाव ठेविले पवित्र, छत्रपती सूत्र विश्वाचे की या शिवाजी महाराजांच्या नामासंबंधी उल्लेख करताना कार्याची महती ही छत्रपती पदवी देऊन गौरविली आहे। अस्पृश्यता, ढोंगीपणा, अहंकार नाकारत माणुसकीचा भाव मानवी हिताचा असल्याचे तुकोबारायांनी सांगितले आहे। विज्ञानवादी अभंगांतून सामाजिक उत्कर्षाची वाटच मोकळी करून देणारे तुकोबाराय स्वराज्याचाही विचार जनमानसात रुजवत होते। समचन दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी हरी वृत्ती राहो, आणिक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे आर्त नको देवा। निर्मिका तुझी समदृष्टी आहे, माझे चित्त तिथे स्थिर राहावे व मला कोणताही पदार्थ अथवा धन संपदा नको, त्याची मनात तृष्णाच राहू नये। अशा त्याग समर्पणाच्या भूमिकेतून बुद्धी प्रामाण्यवादाचे तत्व जगासमोर मांडणारे जागतिक कीर्तीचे संत तुकाराम महाराजांचे विचार आज समाजासाठी व वैश्विक कल्याणासाठी अनुकूल असून ते मानवी उत्कर्ष साधणारे आहेत। जिथे जिथे तुकोबारायांची गाथा असेल तिथे तिथे ज्ञान समृद्ध माथा असतो व वैश्विक हिताची भूमिका असते। हे व्याख्यानातून गाथेतील विविध अभंगांच्या चिकित्सक मांडणीतून संत साहित्य अभ्यासक तथा विचारवंत डॉक्टर सदाशिव सूर्यवंशी यांनी सांगितले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डी.बी. पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून वधूवर मंडळ अध्यक्ष पी.एन. पाटील, ज्येष्ठ नागरिक संघाचे गुलाबराव सीताराम पाटील, जिजाऊ ब्रिगेड जिल्हा सचिव सीमाताई वाघ, चंद्रकलाताई कुवर, एस.एम. पाटील, जिल्हाध्यक्ष संदीप पाटील हे व्यासपीठावर उपस्थित होते। आणि या दिवशी आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहात। आपल्या सर्वांचं या ठिकाणी शब्दसंभांनी स्वागत करतो। सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, सर्व उपस्थित मान्यवर, ज्या जगद्गुरू तुकोबारायांनी शिवाजी महाराजांना छत्रपती ही पदवी बहाल केली, राज्याभिषेक होण्याआधीचा हा काळ, तुकोबारायांनी सांगितलं शिव तुझे नाव ठेविले पवित्र। शिवबाराजे तुमचं नाव भगवान शंकर जे बहुजन दैवत म्हणून संबोधलं जातं, या बहुजन दैवताच्या पराक्रमाची साक्ष म्हणून तुमचं नाव त्या पद्धतीचं आहे। तुम्ही सर्वांचे जीवनाचे उद्धारक आहात, सर्वांचे भाग्य विधाते आहात, एवढं पवित्र नाव तुमचं आहे आणि म्हणून तुम्ही छत्रपती आहात। आणि छत्रपती फक्त तुम्ही या मुलखाचे नाही, या राज्याचे नाही, तर या विश्वाचे तुम्ही छत्रपती आहात। हे जगद्गुरू तुकोबारायांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये शिवाजी महाराजांना ही पदवी, ही उपाधी बहाल केली आणि तेव्हापासून खऱ्या अर्थानं शिवबाराजे हे छत्रपती झाले। राज्याभिषेक तर 6 जून 1674 ला संपन्न झाला, जिजोबा साहेबांच्या साक्षी।